काय या संदर्भातले काही मुद्दे आहेत त्यावर नजर टाकूयात आणि कशा पद्धतीनं फटका बसणार आहे या उपवर्गीकरणाचा। तर 1961 मध्ये महार समाजाची लोकसंख्या 56 लाख होती, मातंग समाजाची 20 लाख। 2011 मध्ये महार समाजाची लोकसंख्या वाढून 80 लाख झाली, तर मातंग समाजाची लोकसंख्या फक्त 4 लाखांना वाढली आणि त्याच वेळेला महार समाजाची लोकसंख्या मात्र 20 लाख पेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ। तर तिकडे बार्टीचा अहवाल काय सांगतो? 2023 मध्ये बार्टीनं उपवर्गीकरणासाठी 59 जातींचा तुलनात्मक अभ्यास केला। यामध्ये माजी समाज कल्याण आयुक्त मधुकर गायकवाड, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी अहवाल तयार केलाय। जातींच्या तुलनात्मक आकडेवारीचा या अहवालात समावेश आहे। महार आणि मातंग समाजातील लोकसंख्येच्या विसंगतीवर बार्टीच्या अहवालात आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय। महार समाजाची लोकसंख्या 33% ही लोकसंख्या 62% झाली, तर मातंग समाजाची टक्केवारी 30% घसरून 19% झाली आहे।